Next, iodophore, uses of iodophore. Now see here, this iodophore means what? Here it is the CHI3 is nothing but the iodophore. Triiodomethane is nothing but the iodophore. Now this triiodomethane acts as an antiseptic and it acts as a healing agent, a very good healing agent. लक्षात घ्या, आपल्याला जर जखम झाली असेल, एक कोंड झाला असेल आणि जखम झाल्यानंतर तिथे सेप्टिक होणे, कळतंय का? सेप्टिक होणे म्हणजे कळतंय का काय म्हणतोय? सेप्टिक होणे म्हणजे तो पाय कुजणे, कळतंय का? तो हात कुजणे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू की इथं आपल्याला जखम झालेली आहे आणि आपण लक्ष दिलं नाही तर याचं सेप्टिक झालं तर एवढा पार्ट काढावा लागतो, लक्षात घ्या. वेगळा करावा लागतो, अदरवाइज सेप्टिक काय होतं, पसरत जातं. हे सेप्टिक होऊ नये म्हणून ड्रेसिंग करतात पहा. ड्रेसिंग करताना तुम्ही जर बघितलं तर त्या पांढऱ्या याच्यावरती एक लिक्विड टाकलं जातं. लिक्विड टाकलं की त्या पांढऱ्या याच्यावरती एक ब्राऊन कलरचा आपल्याला स्पॉट दिसतो, ब्राऊन कलर तयार झालेला दिसतो. तो म्हणजे काय असतो तर या ठिकाणी आयोडोफॉर्म आपण त्या ठिकाणी घेतो. इट ऍक्ट्स ॲज अ बेस्ट अँटीसेप्टिक ॲज वेल ॲज यूज्ड ॲज अ हिलिंग एजंट. जखम भरून काढण्याचं काम कोण करतं तर हा आयोडोफॉर्म करतो. नाउ द अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज ऑफ आयोडोफॉर्म इज ड्यू टू द, इट इज व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन विचारला जातो का, व्हाय iodophore shows the antiseptic properties? Because antiseptic properties is due to the liberation of free iodine. Whenever we can use the iodophore, whenever we can apply iodophore on the wound, it liberates the free iodine, and due to this free iodine it shows the antiseptic property. Turmeric powder जी आहे आपल्या लक्षात घ्या, आपल्याला जखम झाली किंवा कापलं तर आपण हळद टाकतो, लक्षात घ्या. हळद टाकली की त्या ठिकाणी त्याचं कारण काय हळद टाकण्याचं, रक्त तर थांबतच पण त्याच्याबरोबर त्या जखमेमध्ये कुठलेही सेप्टिक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण काय करतो तर हळद वापरतो. टर्मरिक पावडर इट ऍक्ट्स ॲज अ बेस्ट अँटीसेप्टिक, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टी कशामुळे आहे, ड्यू टू द लिबरेशन ऑफ फ्री आयोडीन. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नाउ अगेन अ व्हेरी व्हेरी क्रुशियल पॉइंट रिगार्डिंग विथ युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. या ठिकाणी आयोडोफॉर्म टेस्ट, ओके, कोणती टेस्ट सांगितल्या, आयोडोफॉर्म टेस्ट. वास्तविकता या ठिकाणी याचं नाव काय पाहिजे आहे, हॅलोफॉर्म टेस्ट. कोणती टेस्ट पाहिजे आहे, हॅलोफॉर्म टेस्ट. आणि क्लोरोफॉर्म पण दाखवते, पण मॅक्सिमम आपण बघताना काय बघतो, आयोडोफॉर्म साठी ही टेस्ट बघतो. तर याच्यावरती तुम्हाला भरपूर वेळा क्वेश्चन विचारले जातात. अल्डिहाइड, केटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड हा जो आपला चॅप्टर आहे की जो अल्कोहोल फिनॉल इथं नंतर येतो, त्या चॅप्टर मध्ये हा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. त्या चॅप्टर मध्ये हा पॉइंट मी बघणार नाही. व्यवस्थित समजून घ्या की काय करायचं आहे आपल्याला. व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयोडोफॉर्म टेस्ट आणि आयोडोफॉर्म टेस्ट कोणते कंपाऊंड पॉझिटिव्ह दाखवतात आणि आपण ही टेस्ट आयडेंटिफिकेशन म्हणून का पाहतो याची उत्तर आपल्याला या लेक्चर मध्ये पाहायची आहे. तर या ठिकाणी आयोडोफॉर्म टेस्ट म्हणजे काय आहे पहा, तर नोट दिले पहिल्यांदा केटोन which having a methyl group. लक्षात घ्या, तर केटोन्स which having the methyl group, that means this structure C double bond O CH3. म्हणजे केटोनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय बघानो, R C double bond O R. This is the formula for ketone. आणि या एका दोन R पैकी एक R काय असला पाहिजे, मिथाइल असला पाहिजे. That means if structure contains CH3 C double bond O, then and then only, मी परत एकदा सांगतोय, if structure contains CH3 C double bond O, if structure, remember that only CH3 C double bond O group gives positive iodoform test. लक्षात घ्या, any compound which containing the CH3 C double bond O group can give the positive iodoform test. Otherwise दुसरे कोणतेही कंपाऊंड आयोडोफॉर्म टेस्ट दाखवणार नाहीत. आपल्याला जर आयोडोफॉर्म टेस्ट प्रेझेंट यायची असेल तर कंपाऊंड मस्ट कंटेन CH3 C double bond O group. जर CH3 C double bond O group असेल तर आणि तरच आपल्याला कोणती टेस्ट बघायला मिळणार आहे, आयोडोफॉर्म टेस्ट बघायची आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, which of the following compound gives positive iodoform test. एडवांस लेवलला क्वेश्चन विचारले, you just identify in which structure there is a C double bond O CH3 group. तुम्हाला एवढंच
काम करायचं आहे. मला रिएक्शन ही माहिती नाही, मला काही माहिती नाही, पण मला फक्त एवढं माहिती आहे आयोडोफॉर्म टेस्ट म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर काय आलं, CH3 C डबल बॉन्ड O, CH3 C डबल बॉन्ड O हा ग्रुप माझ्या डोळ्यासमोर आला पाहिजे. ज्या स्ट्रक्चर मध्ये CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप आहे ते स्ट्रक्चर काय दाखवतं, पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट दाखवणार आहे. आता अजून एक क्वेश्चन याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, रिमेंबर दॅट मध्ये alcohols on oxidation gives CH3 C double bond O group also gives positive iodoform test. That means इथं आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन कसं विचारला जातो पहा. सपोज माझ्याकडे कोण आहे पहा, CH3 CH2OH, CH3 CH2OH या ठिकाणी कोण आहे, इथेनॉल आहे. या ठिकाणी कोण आहे, इथेनॉल आहे. सॉरी, या ठिकाणी कोण आहे, इथेनॉल आहे. तर या ठिकाणी इथेनॉलचं काय केलं मी पहा, ऑक्सिडेशन केलं. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ओके ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. लक्षात येतंय का? या ठिकाणी पहा हा जो इथेनॉल आहे त्याच्यामध्ये काय होतं पहा, एक हायड्रोजन जो आहे तो इथून, एक हायड्रोजन जो आहे तो इथून आणि एक हायड्रोजन इथून रिमूव्ह केला जातो. म्हणजे इथं काय मिळालं मला सांगा, CH3. ज्या वेळी आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन बघतो, ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्या कार्बनचा हायड्रोजन आणि OH चा हायड्रोजन काढून टाकायचा आणि कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड द्यायचा. म्हणजे काय आहे सांगा, हा OH या कार्बनला अटॅच आहे, या कार्बनचा काय काढला मी, H काढला, म्हणजे मला मिळालं काय, H. ओके, दोन H होते त्याच्याऐवजी राहिलं काय, एक H राहिला आणि हा कार्बन आणि हा ऑक्सिजन मध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड, त्याच्याऐवजी या ठिकाणी काय होणार बाळांनो, डबल बॉन्ड होणार. म्हणजे पहा हा कोण होता, इथेनॉल. याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर मला काय मिळालं, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर मला अल्डिहाइड मिळतं. आपण हे बघितलेलं आहे. अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन गिव्स अ अल्डिहाइड. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन गिव्स करस्पॉन्डिंग अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन गिव्स अ करस्पॉन्डिंग केटोन. टर्शियरी अल्कोहोलचे इझिली आपण ऑक्सिडेशन करू शकत नाही. इट रिक्वायर अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करताना तुम्हाला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आवश्यक आहे. हे आपण त्या बरोबर परत एकदा पाहू. फक्त लक्षात घ्या, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला थोडक्यात करायचं आहे काय पहा, हा जो CH2OH ग्रुप आहे, इफ देयर इज अ प्रायमरी अल्कोहोल, CH2OH ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, C डबल बॉन्ड OH मध्ये करायचं आहे. आणि या ठिकाणी त्या इथेनॉलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर मला काय मिळालं पहा, CH3 C डबल बॉन्ड OH मिळालं. and that means this compound contains which group, CH3 C double bond O group. That means in this compound there is no CH3 C double bond O group is observed, but it undergoes oxidation, it gives this compound. आणि हे फक्त आणि फक्त कुठे होतं, अल्कोहोल मध्येच होतं, दुसऱ्या कंपाऊंड मध्ये आपण बघत नाही. का बघत नाही, कशामुळे बघत नाही, याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर तत्पूर्वी आपण एक रिएक्शन बघू. तर रिएक्शन काय होतं पहा, here it is the methyl ketone and this iodoform test म्हणजेच काय असतं पहा, whenever we can react NaOH and I2. या ठिकाणी काय पहा, whenever the methyl ketone reacts with the iodine in presence of NaOH, when methyl ketone is heated with the iodine in presence of NaOH, या दोघांच्या मुळे काय तयार होतं पहा, NaOI. काय तयार झालं, NaOI. H आणि इथला एक I काय निघून गेला, HI निघून गेला, मिळालं काय आपल्याला, NaOI. and this is called as the sodium, this is called as the sodium hypohalite, this is called as the sodium hypohalite which acts as a mild oxidizing agent. लक्षात घ्या, हा काय आहे, mild oxidizing agent आहे. म्हणजे तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे का, नाही. आणि म्हणून आपण काय म्हणतो, फक्त आणि फक्त अल्कोहोलचं प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण करतो, टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण करत नाही. म्हणजे जर या ठिकाणी टर्शियरी अल्कोहोल असेल तर त्याच्याबरोबर मला कधीही आयोडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह मिळणार नाही. पॉइंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कीप इट इन माइंड. NaOI सोडियम हायपोहालाइट. हायलाइट करण्याच्या ऐवजी इथे काय म्हणूया आपण, सोडियम हायपोआयोडाइड, सोडियम हायपोआयोडाइड आणि माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून तो काम करतो. आता रिएक्शन कशी होते पहा, when methyl ketone is heated with the iodine and
sodium hypoiodide reacts with this methyl ketone group. आता पहा या ठिकाणी हा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला काय म्हणतो ऍज इट इज करतो पहा. राहिलं काय या ठिकाणी पहा इथं जर आपण बघायला गेलो तर आपल्याला काय मिळते पहा या ठिकाणी हा CH3 ग्रुप बाहेर पडला. इथं कोण आहे RC डबल बॉन्ड O. इथं पहा तीन काय आहे आयोडीन आहे हे तिन्ही हायड्रोजन निघून गेले पहा -3 हायड्रोजन -2 हायड्रोजन. इथं राहिलं काय इथं CH त्या ठिकाणी हे CH घेतलं आणि या ठिकाणी CH ला काय जोडलं आपण हे तीन आयोडीन जोडले म्हणजे तयार काय झाला आयोडोफॉर्म तयार झाला आणि हा आयोडोफॉर्म जो तयार होतो त्याचा कलर कसा असतो येलो पीपीटी असतो. कसा असतो येलो पीपीटी असतो. राहिलं कोण सांगा या ठिकाणी तर पहा इथं RC डबल बॉन्ड O 2 H राहिले. आता RC डबल बॉन्ड O आहे याला जोडलं काय पहा O Na+ म्हणजे हे तीन निघून गेलं. इथं राहिले काय 3 NaO राहिले. त्या 3 NaO पैकी एक NaO कुठे अटॅच केला याला अटॅच केला. राहिले किती 2 NaO राहिले. 2 NaO- आणि 2 H काय तयार झालं बाळांनो याच्या बरोबर प्लस ट्वाइस ऑफ NaOH. ओके इन शॉर्ट मोरल ऑफ द स्टोरी इज दॅट ज्या ठिकाणी मिथाइल केटोन ग्रुप आहे अपूर्ण ग्रुपचं कन्वर्जन कशात करायचं all CH3 group get converted into CHI3 आणि इथं जो ग्रुप शिल्लक राहतोय त्याला फक्त काय जोडायचं ONA जोडायचं. हा आपला काय असणार आहे सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड असणार आहे. दिस इज मोरल ऑफ द स्टोरी. ओके आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मिथाइल ग्रुप असणं अतिशय गरजेचं आहे. आणि या ठिकाणी जर मिथाइल केटोन ग्रुप असेल तर आणि तरच ही टेस्ट आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळते. अदरवाइज या ठिकाणी आयोडोफॉर्म टेस्ट आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळत नाही. आता हाऊ वी कॅन यूज दिस टेस्ट ॲज अ डिस्टिंग्विश टेस्ट. कारण आयोडोफॉर्म तयार झाला की त्याचा कोणता पीपीटी तयार होतो येलो पीपीटी तयार होतो. म्हणजे रिएक्शन मध्ये आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. आपण टेस्ट ट्यूब मध्ये बघू शकतो येलो पीपीटी तयार झाला आहे याचा अर्थ त्या ठिकाणी काय झालेलं आहे आयोडोफॉर्म रिएक्शन झालेली आहे. therefore that means there is a visual change takes place during the reaction. therefore this test is used as a distinguish test. आता डिस्टिंग्विश कुणाचं करायचं कशाचं करायचं हे आपण बघणार आहोत. या ठिकाणी पहा अतिशय आपल्या महत्त्वाचा पॉइंट काय आहे इफ कंपाऊंड कंटेनिंग द कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर एखाद्या कंपाऊंड मध्ये C डबल बॉन्ड O CH3 च्या बरोबर काय असेल C डबल बॉन्ड C आणि C ट्रिपल बॉन्ड C असेल तर त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट या सोडियम हायपोहलाइडचा होत नाही. दॅट मीन्स दिस C डबल बॉन्ड C and C triple bond C are not affected by the iodoform test. Video pause करा आणि या ठिकाणी सर्व लिहून घ्या. Let us consider some examples here. The one question is here, what is the action of mixture of NaOH plus I2 on following reaction? NaOH plus I2 on following reaction. लक्षात घ्या याच्यावरून तुम्हाला कळालं पाहिजे. ओके याच्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की इथून तयार काय झालेलं आहे NaOI तयार झालेला आहे. दॅट मीन्स दिस इज an iodoform test. दिस इज an iodoform test. ही कोणती टेस्ट आहे आयोडोफॉर्म टेस्ट आहे. आणि याची रिएक्शन तुम्हाला काय करायची आहे याच्या बरोबर करायची आहे. म्हणजे एसिटाल्डेहाइड आहे म्हणजे इथेनॉल आहे, एसीटोन आहे, ब्युटॅन 2Na आहे, 1 फिनाइल इथेनॉल आहे, इथेनॉल आहे आणि कोण आहे प्रोपॅनॉल आहे. पहिल्यांदा याची स्ट्रक्चर लिहून घेऊया. पहा एसिटाल्डेहाइड म्हणजे कोण CH3 C डबल बॉन्ड OH. सेकंड कंपाऊंड कोण दिलाय पहा तुम्हाला एसीटोन दॅट मीन्स CH3 C डबल बॉन्ड O CH3. थर्ड कंपाऊंड कोण दिलाय पहा तुम्हाला ब्युटॅन 2Na दॅट मीन्स द CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. फोर्थ कंपाऊंड कोण दिलाय पहा 1 फिनाइल इथेनॉल दॅट मीन्स here is the benzene and C double bond O CH3. here is number 1 2 1 phenyl ethanol. ओके हा कंपाऊंड दिलाय. या ठिकाणी इथेनॉल दिलाय पहा परत 5 नंबर इथेनॉल म्हणजे कोण आहे CH3 CH2 OH आहे आणि 6 नंबरला कोण दिलाय पहा प्रोपॅनॉल दिलाय. दॅट मीन्स CH3 CH2 C double bond OH. ओके फर्स्ट ऑफ ऑल जस्ट आयडेंटिफाय करा. हाच क्वेश्चन समजा तुम्हाला विचारला कॉम्पिटिटिव्हला which of the following compound among the following compound which compound
compound does not show positive iodoform test or which of the following compound gives a negative iodoform test. तर आपल्याला फक्त स्ट्रक्चर बघायचे आहे. स्ट्रक्चर मध्ये बघायचं आहे काय बघा आपल्याला. परत एकदा सांगतोय CH3 C double bond O group CH3 C double bond O group. If compound contains this group, then it definitely gives the positive iodoform test. कळतंय? फक्त अल्कोहोल मध्ये आपल्याला फक्त ते पाहायचं आहे. तर पहा या ठिकाणी असिटाल गेट आहे. ओके, you can get here CH3 C double bond O group. That means it gives the positive iodoform test. Here it is the CH3 C double bond O group again. इकडे पण आहे. very good example आहे positive iodoform test. Here it is CH3 C double bond O group दिसतोय आपल्याला. Therefore it gives the positive iodoform test. या ठिकाणी पहा परत मला काय दिसतोय CH3 C double bond O group दिसतोय. That means again it gives the positive iodoform test. Here it is the ethanol. आता इथेनॉलचं पहिल्यांदा कन्वर्ट करून घ्या. ओके, प्रायमरी अल्कोहोल आहे. आता मी काय सांगितलं पहा ज्या कार्बनला OH ग्रुप आणायचा आहे त्या कार्बनचा H आणि OH ग्रुपचा H काढायचा आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये काय द्यायचं आहे डबल बॉन्ड द्यायचा आहे. दॅट मीन्स वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर CH3C. म्हणजे इथून हायड्रोजन काढला इथून हायड्रोजन काढला. हायड्रोजन काढणे म्हणजे काय रे ऑक्सिडेशन करणे. का ऑक्सिडेशन होतं अल्कोहोलचं बिकॉज दिस NaOI acts as a mild oxidizing agent. म्हणजे पहा CH3C इथे राहिलं काय बघा नो H and हा O आहे double bond O. That means again we can get here the CH3 C double bond O group. Therefore it gives the positive iodoform test. Now here it is. Either it gives a positive iodoform test. लक्षात घ्या या ठिकाणी मला पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट मिळेल का. either it contains CH3 C double bond O group. दिसतोय का तुम्हाला. अरे हा ग्रुप पाहिजे बाकीच काय बघायचं नाही. आपल्या डोक्यात बाकीच काय नाही. इथं हा ग्रुप दिसतोय का इथं नाही दिसत. therefore gives निगेटिव्ह iodoform टेस्ट. म्हणजे हा बरोबर आपल्याला काय मिळणार आहे नो रिएक्शन. there is no reaction. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण अजून एक घेतोय पहा. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी काय घेतलं पहा प्रोपॅनॉल घेतलं. ओके, प्रोपॅनॉल घेतल्यानंतर याचं ऑक्सिडेशन केलं. मी काय सांगितलं पहा या ठिकाणी ज्या कार्बनला OH आटायचा त्या कार्बनचा काय काढायचा H आणि O चा काय काढायचा H आणि त्या दोघांमध्ये काय द्यायचं डबल बॉन्ड. म्हणजे थोडक्यात प्रायमरी असेल तर हा पूर्ण ग्रुप कशात कन्वर्ट होतो C डबल बॉन्ड H मध्ये कन्वर्ट होतो. वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. either it contains the CH3 C डबल बॉन्ड O group. no. म्हणजे प्रोपॅनॉल कधीही काय देणार नाही. प्रोपॅनॉल कधीही काय देणार नाही बाळांनो. सांगा करेक्ट सांगताय. पॉझिटिव्ह iodoform टेस्ट देणार नाही. फॉर एक्झाम्पल अजून एखादा अल्कोहोल घेतला आपण पहा CH3 CH OH CH3 आयसोप्रोपाइल अल्कोहोल घेतलं. पहा OH मधून काय काढायचं H. OH ज्या कार्बन आटायचे त्याच्यातून काय काढायचं H. म्हणजे पहा इथून H गेला इथून H गेला आणि या दोघांमध्ये काय द्यायचं डबल बॉन्ड दिला. ओके, लक्षात घ्या या ठिकाणी काय तयार झाला CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप तयार झाला. म्हणजे जर अल्कोहोल असेल तर तुम्हाला फक्त काय बघायचं आहे त्याच्यामध्ये CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप तयार होतोय का होत नाही एवढंच पाहायचं आहे. तर तयार होत असेल इट गिव्स अ पॉझिटिव्ह iodoform टेस्ट. तर तयार नाही झाला तर त्यामध्ये निगेटिव्ह iodoform टेस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. वी विल सी वन बाय वन स्टेप बाय स्टेप कशी रिएक्शन एक्झॅक्टली होणार आहे. Let us consider reaction with acetaldehyde. पहा माझ्याकडे कोण आहे CH3 C double bond OH. आता पहा एक गंमत काय आहे. in case of aldehyde only acetaldehyde. in case of aldehyde only acetaldehyde gives a positive iodoform test. other aldehydes does not give the positive iodoform test. फक्त aldehyde मध्ये acetaldehyde only ethanol gives the positive iodoform test. remember that. okay, here is the reaction plus. okay, कोण वापरायचं त्या ठिकाणी हिटिंग केलं तुम्हाला सांगा NaOH plus I2 हिट केला. ओके, याच्यापासून तयार काय झालं NaOI तयार झाले. किती घेतलं मी 3 घेतलं. काय सांगितलं तुम्हाला आठवतंय का पहा या पूर्ण ग्रुपचं कन्वर्जन कशात करायचं आहे बाळांनो iodoform मध्ये करायचं आहे. म्हणजे मी इथे काय लिहिलं पहा CH3 लिहिलं. त्याचबरोबर काय निघून जाणार आहे 2 NaOH निघून जाणार आहे. हे लक्षात ठेवा डायरेक्टली. आणि हा जो ग्रुप शिल्लक राहत आहे त्याला काय जोडायचं आपल्याला ONA जोडायचं आहे. म्हणजे पहा H C डबल बॉन्ड O या C डबल बॉन्ड O ला जोडलं काय O मायनस आणि Na प्लस. दॅट मीन्स देयर इज सोडियम फॉर्मेट. काय तयार झाला सोडियम फॉर्मेट और सोडियम सॉल्ट ऑफ
formic acid. Here is the formation of iodophore. कसं कळणार रे या रिएक्शन झाले की नाही, रिएक्शन कंप्लीट झाली की नाही कसं कळणार? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी काय घेतलंय, टेस्ट ट्यूब घेतले. या टेस्ट ट्यूब मध्ये मी काय करतोय, एक काय घेतलेला आहे, ग्रुप घेतलेला आहे, एक कार्बोनिल ग्रुप या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे असं कंपाऊंड घेतले की ज्यामध्ये कोणता ग्रुप आहे, सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे असं घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही काय केलं, याच्यामध्ये NaOH प्लस I2 मिक्स केला आणि त्याला काय केलं, हिटिंग केलं. आता पहा तुम्हाला जर या ठिकाणी काय मिळालं, इथं काय मिळालं तुम्हाला, येलो पीपीटी मिळाला. काय मिळाला पाहनो, येलो पीपीटी मिळाला. तर या ठिकाणी येलो पीपीटी मिळाला याचा अर्थ इथं जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याला डेफिनेटली कोण अटॅच आहे, CH3 अटॅच आहे. किंवा या ठिकाणी आता कार्बोनिल ग्रुप दिला म्हणजे अल्कोहोल असणार का, नाही. कळते का? समजा तुम्हाला फक्त असं दिलं की या ठिकाणी कंपाऊंड आहे, काय आहे, कंपाऊंड आहे आणि याच्यामध्ये NaOH आणि I2 टाकलं, तुम्हाला येलो पीपीटी मिळाला. तर या ठिकाणी असा अल्कोहोल असेल की ज्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर तुम्हाला कोणता ग्रुप मिळेल, CH3 सी डबल बॉन्ड ग्रुप मिळेल. किंवा या ठिकाणी असा कार्बोनिल ग्रुप असेल की ज्यामध्ये सी डबल बॉन्ड CH3 ग्रुप प्रेझेंट असणार आहे. ओके, तर टुवर्ड्स द नेक्स्ट या ठिकाणी रिएक्शन जे आहे, ऍसिटोनची रिएक्शन जी आहे ती तुम्ही करा. मी अजून एक रिएक्शन तुम्हाला दाखवतो. पहा एक रिएक्शन 1-phenyl इथेनॉल ची रिएक्शन दाखवतो. हियर इट इज द 1-phenyl इथेनॉल. अगेन इट रिएक्ट्स विथ द 3NaOI. हा ग्रुप घेतला 1-phenyl इथेनॉल याची रिएक्शन 3NaOI बरोबर केली. आपल्याला माहिती आहे काय, हा पूर्ण ग्रुप जो आहे तो कन्वर्ट कशामध्ये होतो मित्रांनो, CHI3 मध्ये कन्वर्ट होतोय. प्लस राहिलं काय, 2NaOH राहिलेला आहे, 2NaOH राहिलेला आहे. आणि त्यानंतर हा जो पूर्ण ग्रुप आहे या ग्रुपला काय जोडायचं आपल्याला सांगा, करेक्ट सांगताय, बेन्झीन. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यस यस, O Na, O मायनस Na प्लस सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. कळतंय का, किंवा सोडियम बेन्झोएट असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. इथं तुम्ही अल्कोहोल मध्ये याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा अल्डेहाइड मध्ये करून घ्या, त्यानंतर ही रिएक्शन करायची आहे. आणि हे बाकीचे रिएक्शन जे आहेत तर तुम्ही घरी करायचे आहेत. इट इज फॉर युअर होमवर्क. कळतंय का, व्हिडिओ पॉज करा, या दोन रिएक्शन घेऊन घ्या आणि त्यानंतर आपण पाहू. Here is the another part, CCl4, that is the carbon tetrachloride. What is the use of this carbon tetrachloride? The carbon tetrachloride, it is a very good solvent in many reactions. It acts as a solvent. Again, it acts as a fire extinguisher. हे काय म्हणून यूज केलं जातं, फायर एक्सटिंग्विशर म्हणून यूज केलं जातं. It acts as a fire extinguisher material under the name pyridine. तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या लेक्चर मध्ये की जे काय गॅस सिलेंडर असतात छोटे छोटे, पेट्रोल पंप असू दे, हॉस्पिटल असू दे, भिंतीवरती अडकवलेले असतात. तर नॉब आपण ढिला केला की पांढऱ्या कलरचा गॅस बाहेर पडतो आग विझवण्यासाठी. दिस इज कॉल्ड ॲज द फायर एक्सटिंग्विशर अंडर द नेम pyridine. A very again important structure, DDT. या ठिकाणी पहा एक आपण स्ट्रक्चर पाहतोय DDT. काय स्ट्रक्चर पाहतोय आपण, DDT. तर या ठिकाणी हा जो DDT आहे तर याचं नाव काय आहे पहा पहिल्यांदा. व्हॉट इज द नेम ऑफ दिस DDT? It acts as an insecticide again. It acts as a insecticide. तर या ठिकाणी डेव्हिड मुलर, सायंटिस्ट डेव्हिड मुलर यानं काय केलं, याचा शोध लावला होता आणि या शोधामुळे त्याला नोबेल पारितोषिक मिळालं होतं. कारण त्यावेळी मलेरिया वगैरे जी साथ होती ती प्रचंड वेगात पसरायची आणि हा इन्सेक्टिसाइड असल्यामुळे मच्छर वगैरे जे होते ते मरून जायचे. पण त्याचा एक ऍडव्हर्स इफेक्ट असा आहे की हा सॉइल मध्ये डिपॉझिशन आहे असं राहतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे समजा आपण पिकांच्या वरती आपण हे मारलं तर पिकांवरती राहणार त्या पानावरती तो आहे असा राहतो आणि परत ते पान आपण खाल्ल्यानंतर आपल्याला पॉइझनिंग होतं. त्यामुळे या DDT वरती बॅन आणला गेलेला आहे. कुणी शोध लावला याचा, पॉल मुलर, डेव्हिड पॉल मुलर असं त्याचं नाव आहे. सिंपल, तुम्ही असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. मुलर जो आहे त्यानं कोणाचा शोध लावला तर या DDT स्ट्रक्चरचा शोध लावलेला आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ DDT? 1D stands for the dichloro, 1D stands for the diphenyl and T stands for the trichloroethane. Dichloro, diphenyl, trichloroethane. This is the name of DDT. आता आपण एक कसं स्ट्रक्चर याचं ड्रॉ करू शकतो पहा. स्ट्रक्चर ड्रॉ कसं करायचं आहे पहा. पहिल्यांदा सुरुवात करू आपण ट्रायक्लोरो
CH3 ग्रुप घेतला. ओके, पुढे काय करतोय बघा, CCl3 काय घेतला पुढे मी, CCl3 म्हणजे एक CH3 जो आहे त्याच्यापासून काय केले, तिन्ही हायड्रोजन काढले Cl न, म्हणजे मी तयार काय केला CH3 CCl3 आणि याच्यामध्ये पुढे काय केले डायक्लोरो डायफिनाइल. आता हा डायक्लोरो डायफिनाइल जो आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे पहा, तर 2,2-bis 4-chlorophenineच्या फॉर्म मध्ये आहे. दिस इज द करेक्ट IUPAC nomenclature for dichloro-diphenyl trichloroethane. It is 2,2-bis 4-chloropheniल 1,1,1 trichloroethane. याचा अर्थ काय होतो पहा. ओके, 2,2-bis म्हणजे काय, बिस हे आपण कधी वापरतो, इफ टू सेम ग्रुप्स आर देयर. जर दोन सेम ग्रुप असतील तर आपण काय वापरतो, बिस वापरतो. म्हणजे 2,2 दोन नंबरच्या कार्बनला. आता या ठिकाणी फंक्शनल ग्रुप इथं आहे, पण एक नंबर इथे दिला, दोन नंबर इथं आला. ओके, याला आपण काय म्हणूया, या दोन नंबरच्या कार्बनला काय सांगितले 2,2 म्हणजे दोन हायड्रोजन इथून गेलेले आहेत. लक्षात घ्या, तर शिल्लक काय राहिले CH आणि या 2,2 माफ करा, या ठिकाणी फोन खाली पडल्यामुळे थोडंसं तुम्हाला हे लक्षात आलं नाही, थोडासा पॉज होईल. ठीक, लक्ष द्या. काय सांगितलं आपण पहा, एक नंबरला 3 Cl जोडले, ट्राय क्लोरो या ठिकाणी तयार झाला. या ठिकाणी 2,2-bis सांगितले म्हणजे इथून दोन हायड्रोजन काढले. आता बिस कोण आहे, 4-chloropheniल. फिनाइल म्हणजे कोणते ग्रुप आले पहा, बेन्झीन आले ग्रुप. या ठिकाणी पहा बेन्झीन, या ठिकाणी परत बेन्झीन दिला. ओके, आता बेन्झीनचा हा कार्बन लाटायचा आहे, हा कार्बन एक जरा 1 2 3 4 इथे काय आला क्लोरीन, 1 2 3 4 इथे काय आला क्लोरीन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DDT. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DDT, that means 2,2-bis 4-chloropheniल 1,1,1 trichloroethane. किंवा तुम्हाला असं दिलं जातं 2,2-bis para-chloropheniल 1,1,1 trichloroethane. असं त्या ठिकाणी त्याचं नॉमेनक्लेचर दिलं जातं. दिस इज ऍक्ट्स ॲज अ बेस्ट इन्सेक्टिसाइड. हा काय म्हणून ऍक्ट करतो, बेस्ट इन्सेक्टिसाइड म्हणून तो ऍक्ट केला जातो. याचं जर प्रिपरेशन पाहिलं तर प्रिपरेशन कसं होतं पहा, बाय युजिंग क्लोरल. याचं प्रिपरेशन आपण कसं करतो पहा, बाय युजिंग क्लोरल. व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्लोरल, तर क्लोरल म्हणजे कोण हे पहिल्यांदा समजून घेऊया. क्लोरल इज नथिंग बट द 2,2,2 ट्रायक्लोरो 2,2,2 ट्रायक्लोरो इथॅनॉल. 2,2,2 ट्रायक्लोरोइथॅनॉल इज नथिंग बट द क्लोरल. त्याला काय म्हणतो आपण, क्लोरल म्हणतो. तर पहा स्ट्रक्चर काय आहे ना, इथॅनॉल सांगितलंय म्हणजे मी काय करतोय पहा, CH3 डबल बॉन्ड OH काय काढलं, CH3 डबल बॉन्ड OH काढलं. आणि या ठिकाणी काय सांगितलंय 2,2,2 म्हणजे इथून एक नंबर इथं आला Cl Cl and Cl. दिस इज द क्लोरल. हा काय आहे, क्लोरल आहे. तर या ठिकाणी एक्झॅक्ट आपण याचं प्रिपरेशन कसं करतो पहा. For the preparation of DDT, we use the chloral. What is the meaning of chloral? 2,2,2 trichloroethanol. Question भरपूर काय विचारलाय, क्लोरलचं नॉमेनक्लेचर काय. तर क्लोरलचं नॉमेनक्लेचर काय, 2,2,2 trichloroethanol. हे स्ट्रक्चर आपण दाखवलं. And this chloral when react with two molecules of chlorobenzene. लक्षात घ्या, या ठिकाणी इथे काय आहे क्लोरोबेन्झीन. इथे मी काय काढतोय क्लोरोबेन्झीन. इथे कोण असणार आहे, पॅराला हायड्रोजन. इथे कोण आहे हायड्रोजन. नाउ दिस H and O is removed and we can get here the structure. आपल्याला काय मिळतं पहा, -H2 निघून गेला. we can get here what, Cl C Cl Cl C H पॅरा पुरुषातला बेन्झीन अटॅच केला Cl, या ठिकाणी Cl and here it is again to the para portion, it is the Cl, and this is the structure of DDT. This is the preparation method for the DDT. DDT च्या प्रिपरेशन मध्ये क्लोरल वापरला जातो. याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. DDT साठी क्लोरल वापरला जातो, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. क्लोरोपिक्रिन आणि DDT हे दोन काय आहेत, इन्सेक्टिसाइड आहेत. And with this point we have completed our another chapter, halogen derivatives
डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन अँड अरीन. बाळांनो परत एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, आवडले नसतील तर डिसलाईक करा, परंतु काहीतरी फीडबॅक तुम्ही देणं अतिशय गरजेचं आहे. मला वाटतंय की आपण माणूस आहोत, कळतंय का, आपण मानव प्राणी आहोत. आपल्याला एकदा सांगितलेलं, दोनदा सांगितलेलं कळतं, आम्हाला परत परत ग्रुपवरती मेसेज टाकावे लागतात की बाबांनो असं करू नका, बाबांनो असं करू नका, पण तुम्हाला ते काही समजत नाही. फीडबॅक द्या, कोण शिव्या द्या, पण काहीतरी फीडबॅक द्या, कळतंय. आय होप तुम्हाला आजचे लेक्चर हे व्यवस्थितपणे समजलं असेल. तर समजलं असेल लाईक करा, समजलं नसेल तर डिसलाईक करा. आणि या लेक्चर बरोबर आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन आणि अरीन जो चॅप्टर आहे तो या ठिकाणी संपलेला